श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। देवळालीमधील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांच्या विरोधात ऐनवेळी थेट हेलिकॉप्टरने AB फॉर्म दिलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी तहसीलदार राजश्री अहिरराव माघार घेणार असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती काही दैनिकांमधून प्रकाशित झाली। मात्र याबाबत स्वतः उमेदवार राजश्री अहिरराव यांनी मला अजून तसा काहीही आदेश आला नसून सदरची माहिती खोटी असल्याचं माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय। मला आत्ता कोणी दाखवली दैनिकातली बातमी, खरं तर मी इतकी प्रचंड बिझी आहे, मला वेळ नाही आहे वाचायला, पण कोणीतरी मला सांगितलं कानात की ताई अशी बातमी आली, पण मला तरी अजून काही पक्षाचा आदेश नाही आहे आणि तसं काही ती चुकीची बातमी आहे, खोटी बातमी आहे ती, त्याला काही आधारही नाही आहे। पण माझ्यापर्यंत काही कुठे डॉक्युमेंट पोचलेले, मला कोणाचा फोन आलेला नाही आहे, त्यामुळे ती सरासर एकदम खोटी बातमी आहे, त्यात काही तथ्य नाही। माघार घ्यायचा काही विषय नाही, आता लढायचं आहे, कारण की सगळी शिवसैनिक सगळी जनता पेटून उठलेली आहे, सगळे सोबत आहेत माझ्या। काय झालं, गेले 30-35 वर्ष जे कोणी 3 आमदार लाभलेत ते 3ही आमदार त्यांनी काहीच काम केलेलं नाही आहे। ह्या विकासकन्या म्हणतात, ह्या विकासकन्यांनी काहीच काम केलेलं नाही आहे। त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, त्यांचं ॲटिट्यूड हा जनतेच्या प्रती खूपच खराब, प्रचंड घाणेरडा आहे, त्यामुळे सगळी जनता चिडलेली आहे। जनतेला ते नको आहेत। खरं तर आघाडी युतीचं म्हणजे घड्याळ आणि मशालीचे जे 2 उमेदवार आहेत ते बळजबरी जनतेवर लादलेले उमेदवार आहेत, कारण ते उमेदवार नको आहेत, त्यांना नवीन चेहरा पाहिजे, परिवर्तन पाहिजे। ते माझ्याकडे बघतात नवीन चेहरा म्हणून, आणि त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला शिक्षित उमेदवार पाहिजे। मी शिक्षित आहे, शिवाय ते म्हणते की तहसीलदारसारखा जर आम्हाला उमेदवार मिळाला, या मागचे ज्यांनी माझं काम बघितलं आहे, गेले 15 ते 17 वर्ष मी सगळ्यांसोबत काम करते आहे आणि सगळं काम बघितल्यामुळे ते खूप खुश आहेत। आणि त्यांना जेव्हा माझी उमेदवारी होत नव्हती तेव्हा मात्र मला तिकीट दोन्ही आघाडीचं आणि युतीचं नव्हतं, तेव्हा ते खूप सगळेजण नाराज झाले होते। एक जी ऊर्जा होती ती ऊर्जाच पूर्ण निघून गेलेली होती। आत्ता मात्र जेव्हा आमचे आदरणीय शिंदेसाहेब आहेत, सगळ्यांचे लाडके भाऊ, त्यांनी जेव्हा मला उमेदवारी दिली, इतकी प्रचंड ऊर्जा त्यांना आली, प्रचंड उत्साह त्यांना आला आणि सगळे जे शिवसैनिक आहेत ते मात्र एकदम चार्ज झाले आणि सगळे कामाला लागले। आता थांबायचं नाही, लढायचं, सगळे म्हणायला लागले। दरम्यान मला मतदारसंघातील विकास कामांसाठी, तरुणांच्या रोजगारासाठी आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी लढणार असल्याचं यावेळी अहिरराव यांनी सांगितलंय। देवळाली मतदारसंघातील नागरिकांचा देखील उमेदवार राजश्री अहिरराव यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं प्रचारादरम्यान दिसून येत आहे। त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात येते आणि जोरदार त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आल्याचं दिसून येतंय। महिला वर्ग त्यांचं औक्षण देखील करतानाचं पाहायला मिळालं। यावरून राजश्री अहिरराव यांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा असल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळेच देवळालीतून आता माघार नाही, फक्त विकासासाठी लढायचं असा प्रण माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी केल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।